नमस्कार, मी अजय टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। क्रिकेट प्रेमींना अस्सल मनोरंजनाचा आनंद देणारी स्पर्धा म्हणजे अर्थात IPL। ही स्पर्धा सुरू होऊन जवळपास 1 महिना होत आलाय। या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 27 सामने खेळवण्यात आले आहेत। यंदाच्या IPL मध्ये अनेक खेळाडूंवर करोडोंची बोली लागली। हे खेळाडू अजूनही या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करू शकलेले नाहीत। तर हे करोडोंचे खेळाडू नेमके कोण आहेत, चला पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। मिचेल स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटी रुपयांत खरेदी केली। मात्र पहिल्या 4 सामन्यात त्याने फक्त 2 विकेट घेतल्या। IPL लिलावात सर्वात हिट ठरलेला हा खेळाडू मैदानावर मात्र सपशेल फेल झालाय। पॅट कमिन्ससाठी सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपयांची बोली लावली। मात्र त्याने 5 सामन्यात केवळ 6 विकेट घेतल्या, पण ही कामगिरी त्याच्या मानाने सर्वसाधारण आहे। कॅमरॉन ग्रीनला 17.50 कोटी रुपयात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने विकत घेतले। ग्रीन हा ऑलराऊंडर असूनही त्याने आतापर्यंत 5 सामन्यात फक्त 68 धावा केल्या आहेत आणि गोलंदाजीत तर तो पूर्णपणे फेल झाला। त्याला अद्याप एकही विकेट घेता आलेली नाही। अल्जारी जोसेफला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 11.50 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली, पण आतापर्यंत त्याला केवळ 3 विकेट घेता आल्या आहेत। ग्लेन मॅक्सवेल अनेक आंतरराष्ट्रीय सामने गाजवलेल्या ग्लेनला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 11 कोटी रुपयात खरेदी केले। मात्र आतापर्यंतच्या सामन्यात त्याने केवळ 32 धावा केल्या आहेत। तसेच त्याला गोलंदाजीमध्ये देखील चमकदार कामगिरी करता आलेली नाही। एकीकडे करोडोंची बोली लागलेले खेळाडू फ्लॉप ठरत असताना दुसरीकडे लाखोंची बोली लागलेले काही अनकॅप खेळाडू चांगलीच IPL गाजवताना दिसत आहेत। तर हे खेळाडू कोण आहेत, पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। साई सुदर्शन या तरुण फलंदाजाला केवळ 20 लाख रुपयांमध्ये गुजरातने आपल्या संघात घेतले। आतापर्यंत त्याने 6 सामन्यात तब्बल 226 धावा केल्या असून तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहे। शशांकलाही 20 लाखांमध्ये पंजाब किंग्स या संघाने खरेदी केली। त्याने आतापर्यंत झालेल्या 5 सामन्यांमध्ये 137 धावा केल्यात। मात्र या धावा तेव्हा केल्यात जेव्हा संघाला जिंकण्यासाठी धावांची अत्यंत गरज होती। आशुतोषला सुद्धा पंजाब किंग्सने बेस्ट प्राइस म्हणजे 20 लाखांमध्ये खरेदी केली। त्याने 2 सामन्यांमध्ये 200च्या स्ट्राईक रेटने 64 धावा करत स्वतःला सिद्ध केले। मयंकला लखनौ सुपर जायंट्स या संघाने 20 लाखांमध्ये खरेदी केली असून त्याने केवळ 3 सामन्यांमध्ये 6 विकेट घेत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत। अंगक्रुशला कोलकाता नाईट रायडर्स या संघाने 20 लाख या त्याच्या बेस्ट प्राइसमध्ये खरेदी केले होते। त्याने आतापर्यंत 2 सामन्यांमध्ये 78 धावा केल्या आहेत। या छोट्या इनिंगमधून त्याने सगळ्यांना प्रभावित केले आहे। आतापर्यंतचे सामने बघता करोडोंचे खेळाडू हे सपशेलपणे फ्लॉप तर 9 खेळाडू हिट ठरल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी।